मंडळी, रडत रडत जन्माला येणं हे प्राप्त नसतं, पण मिळालेलं आयुष्य हसत हसत जगणं यासाठी कर्तृत्व लागतं. आणि हे हसण्याचं कर्तृत्व करण्यासाठीच सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, पत्रिकेतले ग्रह जुळतायत की नाही हे बघायला जमलेत विनोदाचे तारे. तुमच्या समोर हे हास्यांगण खुलवायला येत आहेत. कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोकण कोहिनूर ओंकार भोजने, विक्रोळीचा शाहरुख खान पृथ्वी प्रताप अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. ऐक ना गौऱ्या, नाही नको, मला खूप भीती वाटते, आपण जाऊयात. सर अगं ऐक ना, भीती वाटते म्हणजे अगं वनी इकडे ना, हे घाबरायचं काय त्याच्यामध्ये, मी आहे ना. नाही रे, पण हे मौर्य गुरुजी ऐकणार नाहीत रे. अरे कोण कधी कुठे कसं ऐकतं ना ते आपल्याला सगळं माहिती आहे, तू फक्त बघत बस, मी आहे ना. बाबा 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 काय रे? नमस्कार बाबा. नमस्कार बाबा, पाय पडतो. बाबा पाय पडतो. कोण बाबा? तुम्ही हे नाही दिलेलं ना, हे काय दिलेलं नाही बाबा, पाय पडतो बाबा. हा राहिला कोणता बाबा? सुखी भाऊ बाबा, तुमच्याकडे काम होतं बाबा. काम होतं? हा. काम होत नाही म्हणून ज्योतिषाकडे येतात, आहे का नाही? क्या बात आहे वनी, बघितलं बाबा सब जानते. बाबा ही वनिता, माझं याच्यावर खूप प्रेम आहे, आम्हा दोघांना लग्न करायचं आहे. वा रे वा, असं कसं? हा म्हणजे वा रे वा, असं? हा. कसं? तुझं तिच्यावर प्रेम आहे, मग मी काय करू? हा. आता कसं सांगू तुम्हाला बाबा? हा, कसं सांगू तुम्हाला? स्क्रिप्ट मध्ये आहे तसं सांग. हिचा बाबा आहे ना, हिचा बाबा तुम्हाला जाम मानतो. तो बोलतो प्रेम प्रेम सगळी फालतूगिरी आहे, लग्न करायचं असेल तर पत्रिका जुळली पाहिजे असं म्हणतो. अगदी बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. पण बाबा, माझं गौऱ्यावर खूप प्रेम आहे, मी त्याच्याशिवाय जगू नाही शकणार. नाही, पण तुझं ते लफडे याला माहितीये काय? हो बाबा, मीच गौऱ्या आहे. अच्छा. वनी रडू नको. हे वनी, ए पगली, तू क्या पगली आहे क्या रे? रोमत एवढं प्रेम करतेस माझ्यावर? रडू नको वनी, मी आहे ना बाबा. असं असं पाय पडतो. आता आमच्या प्रेमाला वाचवा बाबा, प्लीज आमच्या प्रेमाला वाचवा, काहीतरी करा. मी? हा तुम्हीच. कसं काय? कसं काय म्हणजे हे बघा, तिचे बाबा आहेत ना आता इथे येणार आहेत, हिची आणि एका मुलाची पत्रिका घेऊन. अच्छा. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या मुलासोबत हिची पत्रिका जुळेल त्याच्याशीच हिचं लग्न लावून देणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे? माझी आणि त्या मुलाची पत्रिका बघायची आहे, पण फक्त माझीच पत्रिका जुळवायची आहे. प्लीज 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 काय ते करा ना. ते जुळणं न जुळणं हे त्याच्या हातात. काय इकडे अजून कोणी ज्योतिषी आहे काय? त्याच्या म्हणजे देवाच्या हातात. बरोबर, सगळ्या गाठी त्याच्या हातात असतात. म्हणजे ऊस असतो ना, त्याला पण गाठी असतात, पण आपण कोयत्याने अशा त्या कोरल्या ना की रस गोड लागतो. संतांनी म्हणून ठेवलंय काय? ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, का रे भुललासी वरलिया रंगा. म्हणजे गाठी असतात त्याच्या हातात आहेत. त्याच्या? हा. बापरे, पण बाबा ऐका ना, देव लय बिझी आहे, देवाला लय काम आहेत. हा, तुम्ही एक काम करा. काय? एखादी गाठ तुम्हाला पण मारता येते कशी बघून बघा, जरा करा ना, प्रयत्न करा. नाही नाही, अजिबात नाही. मी माझ्या पिढीजात विद्येशी कदापि प्रतारणा करणार नाही. बघितलं, लगेच तयार झाले. तयार नाही झाले ते. आता तर बोलले परत नाही करणार म्हणून. प्रतारणा नाही करणार म्हणजे नाही करणार आहेत ते, असं बोलले ते. असं बोलले बाबा. बघा ना जमते का? नाही नाही नाही, बोललो ना, नाही होणार तसं. बाबा नीट बघा ना, जमते का बघा ना. प्रयत्न करून बघतो. हा, मग प्रयत्न नाही बाबा, आपल्याला डायरेक्ट रिझल्ट पाहिजे, कळलं? मी तुम्हाला माझी पत्रिका देतो, ही घ्यायची आणि तुम्ही प्लीज ही पत्रिका जुळवा बाबा. कसं करू तुम्ही जुळवा. या जाऊ बघूया, जाऊ बघूया, जाऊ बघूया बाबा. पाया पडतो. घ्या घ्या, पूर्ण आशीर्वाद घ्या. प्रभाकर पंतमौर्य कुठे आहेत? ते गावी गेलेत. का? भावकीचा मॅटर झाला ना, हा,
तर त्यांच्याशिवाय दुसरं कोण नव्हतं सॉल्व्ह करणारं, मग ते गेले. हा हा ए छपरी, तू इथे माझ्या पोरीसोबत काय करतोय? पुढे हसू नको, काय करतोय? पत्रिका जुळवायला आलाय? हा बाबा पत्रिका जुळवायला आलो होतो. तुम्ही कोण आहात? प्रभाकर पंत मोरे यांचे सुपुत्र आहात? हा चालेल. हा मग मी तुम्हाला देईन पत्रिका जुळवायला. द्या ना. कारण त्यांनी मला सांगितलंय तुम्हाला सिद्धी प्राप्त आहे. मला बाबांनी सगळं शिकवलंय. त्यामुळे आजचा दिवस हा कारभार मीच सांभाळणार आहे. मी विश्वास टाकू शकतो. बाबा माझ्या मुलीचं लग्न जुळवायचं आहे. माझ्या जावयाला आशीर्वाद द्या. बाबा ए छपरी हात बाजू थो याच्या नाही, माझ्या या जावयाला आशीर्वाद द्या. कुठं आहे? हा काय हा ठिपका तुमचा जावई आहे? हा ठिपका या बाबा लग्न करणार ह्याचं? म्हणजे ह्या रसामध्ये हा बर्फ पूर्ण विरघळून जाणार. अरे बाबा काय करता तुम्ही? काय करू? हा हा बाबा असं कशाला बोलताय? बाबा हा इकडे. हा एखादं स्टूल घेऊन फिरत जा, नाहीतर हातात झेंडा तरी ठेव. लांबून दिसत नाहीस बाबा. हा तुम्ही इकडे या. दत्तोपंत तुम्ही इकडे या. साधारणपणे उसाचा रस पितात. हा. तुम्ही अख्खा ऊसच घेतलाय. जुळवा. हे ही वणीची पत्रिका, ही जावयाची पत्रिका. यांची पत्रिका पण यांच्यापेक्षा मोठी आहे हो. तरी याला हिच्या बरोबर लग्न करायचं आहे. नाही नाही सॉरी बाबा, सॉरी सॉरी सॉरी. बाबा आणि ही माझी पत्रिका. जावयाची आणि सासऱ्याची पण पत्रिका जुळते की नाही ते बघा. हा बघतो. जुळवा पत्रिका. दत्तोपंत तिथे जाऊन बसा. बाबा बाबा नाही नाही आमचं काय नाही, बघतो मी. वणी तिथे जाऊन बस. वणी तिथे जाऊन बस. बस वणी बस. तडक्यामध्ये ऊस अडकला. दत्तोपंत उठा. तिकडे वणी बस. मी नाही. वणी बस. वणी बस. अरे नाही नाही वहिनीला म्हटलं बस. हा बाबा बघा बघा भविष्य बघा, आपल्याकडे लय पैसे आहेत. कंटिन्यू कंटिन्यू. हा हा वा हा सगळ्यांचे ग्रह चांगले आहेत ना. सोम मंगळ बुध गुरु रात्री 9 वाजता सोनी मराठीवर. प्रमोशन कसलं करताय? नाही, ज्यांच्या जीवावर हा व्यवसाय चालू आहे त्यांचं एकदा नामस्मरण केलं. करतो. वा 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 छान ग्रह आहेत सगळ्यांचे. जागच्या जागी आहेत. राहू केतू त्यांच्या योग्य स्थानी आहेत. आणि फेब्रुवारी मार्च पण मस्त आहे. फेब्रुवारी मार्चचं काय मध्ये? नाही ते वाढीव तारखा आल्या ना. आता 4 यार, आता 4 वार असणार हास्य जत्रेचा अहंकार. आता 4 वार, आता 4 वार असणार हास्य जत्रेचा हस्तार. आता 4 हे पुढचं नाही. बाबा बाबा पत्रिका पत्रिका जुळवा जुळवा. हा जुळवा जुळवा थांबा दादा. सॉरी बाबा बाबा अरे आय हॅव प्रॉब्लेम्स. हा बाबा लवकर लवकर. वा या ह्याच्या या 2 पत्रिका मस्त आहेत. 30 पैकी 20 गुण जुळत आहेत. लगेच लग्न करून टाका. यांची पत्रिका कशी काय जुळेल? यांची पत्रिका कशी काय जुळेल? बाबा ही पत्रिका कशी काय जुळेल? कशी काय म्हणजे? ही या झिपऱ्याची आणि माझ्या या जावयाची पत्रिका आहे. ही कशी काय जुळेल? बाबा तुम्ही जुळवा. करतो मी. 1 मिनिट बसा. खूप गोंधळ आहे. अरे काय गोंधळ थांबा थांबा मला बघू दे. गोंधळ क्लिअर करा पहिला. 1 मिनिट
ही वनिताची हं? आणि ही मुलाची पत्रिका. झालं. ओ हे मी मगाशी का नाही बघितलं. काय ऐका ह्या पत्रिका एवढ्या भारी आहेत, एवढ्या भारी आहेत की रमीमध्ये खेळायला घेतलात ना जोकर म्हणून कामाला येतील. कुठल्याही पानाला लागतील. एवढ्या भारी पत्रिका आहेत. लाखात 2 पत्रिका आहेत. 2 पत्रिका आहेत ना. 10,000 वर्षांनंतर अशा पत्रिका जुळण्याचा योग येतो. मी तर म्हणतो ह्या बघा, ह्या 2 पत्रिका घ्या, ह्या घ्या, ह्या जुळल्या. चला जुळल्या. एक मिनिट, ह्या कोणाच्या पत्रिका आहेत? ह्या त्या दोघांच्या पत्रिका. आमच्या दोघांच्या आहेत. हा, ही माझी मुलगी वनिता खरातची पत्रिका. आणि ही ओंकार भोजनेची पत्रिका. ओंकार भोजने कोण आहे? मला त्या माणसाला भेटवा. मला त्याचं माझ्या मुलीशी आत्ताच्या आत्ता लग्न लावायचं. ओंकार भोजने कोण आहे? मला भेटवा, मी त्याला आत्ताच्या आत्ता मारून टाकीन. ओंकार भोजने कोण आहे? बस रे छपरी. जाऊ बापू, माफ करा. बापरे, तुमच्यासोबत माझ्या मुलीचं लग्न नाही होऊ शकत. कारण आता बाबा म्हणाले की नाही 10,000 वर्षातून असा योग येतो. रमीत पण वापरू शकतो अशी पत्रिका. मला ओंकार भोजने पाहिजे जावं म्हणून. ओंकार भोजने कुठे आहे त्याला बोलवा. ओंकार भोजने कुठे आहे? कोण आहे ओंकार भोजने? तो मीच आहे. माझीच पत्रिका आहे ती. हे नाग्या आहे. तू ओंकार भोजने आहे? प्रभाकर मोरे यांचा मुलगा ओंकार भोजने. म्हणजे माझी मुलगी मौर्य कुटुंबात जाणार? नाही, माझ्यासोबत आहे. प्रभाकर पंत मौर्य यांचा मुलगा ओंकार भोज. मौर्याचा मुलगा भोजने कसा? कोण बोललो मी त्यांचा मुलगा आहे? सुपुत्र नाहीये? नाही. मग तू कोण आहेस? मी रसवंतीवाला आहे. इथं पुढं कोपऱ्यावर माझं उसाच्या रसाचा गाडा आहे. बाबा मला यांनी सांगितलं पैसे देतो, आमच्या पत्रिका जुळवून दे. याने सांगितलं? बाबा म्हणजे तू भोंदू ज्योतिषी आहेस आणि हा जोंदू भोतिषी. हा मेला. हा माझ्या हातातून मेला. तू रसवंतीवाल्या, तू खोटं बोललास. मला सगळं कळलेलं आहे. माझं ठरलेलं आहे. माझ्या मुलीचं लग्न दत्तोपंतांशीच होणार. नाही बाबा, नाही होणार. मला नाही करायचं याच्याशी लग्न. नाही करायचं. त्याच्यापेक्षा मी याच्याशी लग्न करेन. आणि मी त्याची रसवंती तरी आहे. याच्याशी? हा, याच्याशी लग्न? हो. आता एवढं ठरलंच आहे तर एक काम करूया. काय? आपण माझ्या गाड्यावर जाऊया. 2-2 ग्लास उसाचा रस पिऊया आणि मग ठरवूया ना. हा, चांगली आयडिया. एक काम करतो, आधी रस पितो, त्याचा दर्जा बघतो, मग ठरवतो मुलगी द्यायची की नाही. एकदा तुम्ही माझ्या उसाचा रस पिऊन बघाच. चल बेटा चल, आता ठरलं. दत्तोपंत चला. तिकडेच नाही. चला. अरे पत्रिका जुळल्या नाही जुळल्या काय फरक पडतो. सध्या तुम्हा सगळ्यांचेच ग्रह विशेष जोरात आहेत. लय भारी परफॉर्मन्स, मस्तच. सई भन्नाट परफॉर्मन्स होता. पृथ्वीक तुझं बेरिंग खतरनाक होतं. दत्तू तू ठिपका असशील किंवा काही असशील, तू वन अँड ओनली आहेस हे कधीच विसरू नकोस. येस. एक्स फॅक्टर अमेझिंग. चार्मर वी लव्ह यू. गौऱ्या वी लव्ह यू अ लॉट. वने मस्त. सेटिंग डिपार्टमेंट जेव्हा जेव्हा झाड लावतं तेव्हा तेव्हा माझं मन ते जिंकतात. आणि एवढ्या छोट्या सेटअपमध्ये त्यांनी एक छान कॉर्नर एस्टॅब्लिश केला आणि तो खूपच छान होता. मस्त कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही उत्तम फुलवलीत. सुंदर. थँक्यू. मंडळी, 4 चौघी
येळकोट, डॉक्टर तुम्ही सुद्धा अशी दर्जेदार नाटकं, सरकारनामा, बिनधास्त आणि भेट सारखे गाजलेले चित्रपट आणि अनेक मालिकांमधून मराठी रसिकांच्या लाडक्या झालेल्या ख्यातनाम अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर आहेत आजच्या आपल्या खास अतिथी. आणि त्यांच्यासोबत धमाल करायला येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार आणि खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार सई मॅडम. नमस्कार. आज मी आहे ना सांगायची काय करायचं युनिफॉर्म सांगतो माझ्या सोडा हो पण आज आहे ना याच्यावर भलती मोठी जबाबदारी आहे. आज त्याला डायलॉग सुद्धा दिलेले. थँक्यू सर. नाही तू थँक्यू वेळेवर म्हटलेला आहे पण तुझ्या डायलॉग वेळेवर म्हणवा तेव्हा खरंच किट होईल. हो सर. नाही 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 मला ऐकायचंच नाहीये. नाही नाही मला ऐकायचं नाहीये. मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. तुम्ही अचानक ब्रेक दाबलात. आपण ब्रेक अचानकच दाबतात ना. ते का डोकं आहे का की बाबा आरामात बाम लावून घेऊन मग चेपायचं. अरे एक तर तुम्ही मला उडवलं तर शहाणपणा काय शिकवता मला. हे बघा शांत व्हा. आजोबा शांत. अरे तुझा नवरा आजोबा इसको बोलताय. अरे बच्चो पड रे. नाही अरे पोलीस स्टेशन आहे ना. पोलीस स्टेशन मध्ये काय दांगडो करतो तू. अरे या बाईला अटक करा. नाही या बाईला आता अटक करा. अरे नवरा बायको मध्ये भांडणं होत राहतात. घरी जाऊन मिटवून टाकायचं. अटक काय करायचं त्याच्यात. अरे नवरा बायको नाही हो अनोळखी बाई आहे ती. हिने उडवलंय मला. एक मिनिट ताई तुम्ही इकडे या बा. बसा. जागा दे रे. बसा 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 बरं आरामात बसा तुम्ही. तुम्हाला पाणी वगैरे देऊ का. नाही काही नाही. तू इकडे ये रे. तू तिकडे कुठे चालला तू. बाई दिसली की चालला लगे. काय झालं. या बाईने मला उडवलंय. कुठे उडवलं. मांजा लावून असं वर उडवलं. शांतपणा करतो शांतपणा करतो. दिसत नाही का कुठे उडवणार. रस्त्यावर उडवणार ना. बायना बाटोडा असा दिसून होतो ना. कान फट्टा मा हातानं तोंड दाता करी टाकसू मी. ह्याच्यावर काय कुठे उडवलं म्हणजे कुठल्या रस्त्यावर उडवलं. काही जागेचं नाव स्पॉट. इथे MG रोडला इथे. बर MG रोडला झालं ना. कसं झालं. मी प्रामाणिक आहे. मी माझ्या बाईकवर होतो. बाईक केले हे असं बालनाट्य सगळं काय करून दाखवतो. सांग ना तोंडाने कळेल ना मला. मी माझ्या बाईकवर होतो. तिकडे हे होता सिग्नल होता. सिग्नल. मी बाईकवर होतो. मी काय बाबा झेब्रा क्रॉसिंगच्या मागे होतो. ग्रीन सिग्नल झाला. मी असा पुढे गेलो. ही बाई डायरेक्ट आली आणि मला ठोकलं. मी पडलो माहिती माझं सगळं. हे बघा काय झालं बघा. इथे लागलं. हे बघा इथे लागलेलं आहे मला. ऐका हो चुकून झाले ते. मी कोण काय नाही. अहो मुद्दा उडवायला तुम्ही काय सासू आहात का माझी. तुम्ही काय लाफ्टर देताय. नाही काय सासूंच्या बद्दल त्यांची जी तडमड आहे ना ती बोलते आवडली बा मला. थँक्यू. मला माझ्या बायकोची आठवण झाली ना. हो माझी बायको पण माझ्या आईबद्दल असं बोलते. युनिफॉर्म वर आहात ना का लुंगीवर घरी बसला. युनिफॉर्म तसा बोला ना. म्हणजे लुंगीवर लुंगीवर ना दिसत आहे. असा ठोकसू ना तुले. नाही बोलते निबर्धन घेते तो बरं का मी. एक जरी कळू दे शब्द दाखव तुम्हाला काय. ठोके देईन. दणके काय काढायचं नाही तुला. ताई काय झालं बस सांगा. म्हणजे काय की असं कोणी मुद्दा म्हणतो उडवत नाही. तुम्ही काय मुद्दा म्हणून उडवाल. पण आता तो माणूस एवढा बच्चा करतोय म्हणतोय त्याच्या पायाला लागलेलं आहे आणि त्याच्या कपाळ पण बा जरा सुजलेलं आहे बा. एक मिनिट हे ओरिजिनल आहे. हे ओरिजिनल आहे. तरीच काय अहो जन्मजात हे असं आलेलं असलं ना. हाताने करू नको. माहितीये का काय होतं माहितीये ते 50शी मध्ये त्या माणसाला एखादा तरी ऍक्सिडेंट होतोच. काय सांगताय. हो अहो ते मला थोडस ते फेस रिडिंग जमतं ना. ते थोडं फेस रिडिंग जमतं. अरे बापरे म्हणून सांग. सिग्नल रिडिंग का नाही जमलं तुम्हाला. बच्चा करू नको. नाही बच्चा नाही करते. ताई बोला
काय झालं बॉस सांगा. एक्सक्यूज मी, हा जो सूर आहे ना बाई, काय झालं सांगा. हा ऍक्च्युली ज्याला लागलंय त्याच्याशी बोलताना पाहिजे, ज्याच्यामुळे लागलंय त्याच्याशी बोलताना नाही, कळलं का. पण काय ना, तुमचा प्रॉब्लेम नाही, थोडा बरा दिसायला असतो ना, बरोबर बोलला असतात माझ्याशी. विराज सर, हा एक शब्द जरी बोलला ना आता तर त्याला लॉकअप मध्ये टाक. ताई सांगा बा काय झालं, काय झालं. हो 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 सांगते सांगते सांगते. अलीकडे ना मला एक वेगळाच छंद जडलाय माहितीये ना. म्हणजे ट्रकच्या पाठीमागे असतात ना ते स्लोगन्स, आई थोर तुझे उपकार, ती स्लोगन्स वाचायचा छंद जडलाय बघा मला. आता आज पण काय झालं माहितीये का, अशी मी कारमध्ये बसले होते तर तो ट्रक असा थोडासा लांब होता, म्हणून मी तो वाचायला गेले. अहो एवढा इंटरेस्टिंग स्लोगन होता ना तो. काय दम है तो क्रॉस कर, नाही तर बर्दाश्त कर. काय सॉलिड आहे ना. केवढे कलाकार आहेत आपल्याकडे ट्रक वर ते निम्मेद. ऐका ना, हे तर काहीच नाही, पुढे ऐका. ये नीम का पेड़ चंदन से कम नहीं, हमारा एरोली लंडन से कम. अरे बाप रे, दर्जा आहे, दर्जा आहे याच्यात. अजून एक अहो थांबा तुम्ही, अजून एक ऐका. बुरी नजर वाले नसबंदी कराले. नाही हे काही कळलं नाही बा. अहो मनोरंजनाबरोबर सामाजिक संदेश येतो. खड्ड्यात गेला तुमचा सामाजिक संदेश. एक काम करा तुम्ही, हळूहळू. सॉरी कुठे बसतो. नाही, या बाईकडे लायसन्स आहे का तपासा. तू नको लायसन्स. तू पोलीस आहे. नाही तू पोलीस आहे का. माले मना काम शिकाडू नको तो. माझा मार सुनो तुला. नाही हे ट्राय. हाय ताई म्हणजे प्रोसेस आहे बा, ती प्रोसिजर आहे. सांगा सांगा सांगा. ते 4 चाकीचं तुमच्याकडे लायसन असेल तर द्या बा. 2 चाकीच्या 2 आहे. चालतं ना त्याच्यात. चालतं काय चालतं. 2 चाकीच्या लायसन्सवर 4 चाकी चालवते, पीपीपच्या लायसन्सवर पॉम्पॉम चालवते, असं कसं चालेल. सॉरी म्हणाले ना मी. आता काय बदामाचे इमोजी पाठवू. अरे काय आगाऊ बाई आई. हमरे का देखता है तुम कैसे. अब हमरे का तंगड़ा मोड़ के हमरे का वो ये करके उधर ऐसे ऐसे इसमें ये करके हम हमरे का देखता है. क्या करता है नाही कळत. हमरे का तुमरे का म्हणजे आमच्या इथेच आहेत. कसे आहात तुम्ही. बरे आहात का. किती लागलं. काय झालं. कसे आहात तुम्ही. कुठे लागलं सांगा मला. काय झालं. शांडिल्य बोला ना. काय झालं. कुठे लागलं. तू न 1000 वेळा सांगितलंय सगळ्यांसमोर शांडिल्य नाव हे घेऊ नकोस. ते माझं पाळण्यातलं नाव आहे म्हणून बाहेरचं असं नाव समीर ठेवलं ते घे ना. ते महत्वाचं आहे का. आधी सांगा मला कुठे लागलं. दाखवा मला. काय झालं. थांब आता जरा थांब जरा. कसे पडला. अगं सांगतो. ह्या बाईने मला उडवलं. मी असं व्यवस्थित चाललो होतो. काय करू ते बघ सगळं लागलंय. बाईक सुद्धा तिकडे केवढं लागलंय. बाईकला माहितीये काय नुकसान झालंय. अरे बाईकला लागलंय तिकडे. काय करू मी आता. आणि हे ना हे माझी तक्रार पण नोंदवून घेत नाहीये. एक मिनिट. असं कसं. हे बघा हो तक्रार नोंदवायला हवी. असं कसं. सामान्य माणूस आहे तो. तक्रार नोंदवायला नको. नाही बरोबर नाही. आहे माझा नवरा बुलचट पण म्हणून त्याची मोळी नाही बांधायची. तक्रार नोंदवून घ्या. कुठे तुमचे ते पोलीस अधिकारी ते इथले ते एमडी आहेत ना. ते ओळखीचे. एमडी नसतात. विशाखा विशाखा विशाखे. शुभदा ए शुभदा. किती दिवसांनी भेटलीस विशाखे. 30 वर्ष. बाप रे. बापरे बापरे. आई गो किती बदललीस. पण आठवतंय का तुला शाळेत असताना मल्लखांब चॅम्पियन होतीस. अगं आता कसं जमणार तुला ते. आता कुठे मल्लखांब करायचंय मला. नाही तसंही संसाराच्या जबाबदाऱ्या कुठे का आवडी निवडी जपता येतात. प्रायोरिटीज महत्वाच्या ना. ओळख करून द्यायचीच राहिली. हे माझे मिस्टर शांडिल्य चौघुले. ते शांडिल्य ना खरं म्हणजे पाळण्यातलं नाव आहे. असं यांचं नाव समीर आहे. समीर चौघुले. आणि ही माझी मैत्रीण शुभदा दळवी. आताची कोण ग. शुभदा पाटणकर. पाटणकर. इथेच राहते पार्ल्याला. लागलंय लायसन्स पण नाहीये. अगं मग अंधेरीत ये की. मी अंधेरीतच राहिले. माझ्याकडे ये मस्तपैकी जेवायला ये. छान जेवणाचा बेत करूया. अगदी अगदी बाकी कशी असतो. अगदी मजेत आहे. चल चहा घ्यायला कुठे चहा घ्यायला कुठे जाताय. इथे तक्रार घ्या माझी. इकडे पायाला लागलं माझ्या. गप्पा बसाव तुम्ही. काही तक्रार वगैरे नोंदवायची. चला घरी. मैत्रीण आहे माझी ती. 1 मिनिट. तुझी मैत्रीण असली तरी मांडी माझी फुटली आहे.
हो सॉरी म्हटलं ना तुम्हाला कौटिल्य. कौटिल्य नाहीये हे म्हणून सांगतो. तुम्ही हा एरिया बघूच नका. कौटिल्य नका म्हणून सांगतो तुम्हाला. शांडिल्य नाव आहे म्हणून समीर लावतो मी. ठीक आहे ग. आणि तुला सांगू का, एवढं सारखं सारखं सॉरी म्हणू नकोस. काही तक्रार वगैरे करायची नाही. मैत्रीण आहे ती माझी. मला नुकसान झालं, पाय लागला, असं कसं सोडणार आहे? नाही चालायचं. काही तक्रार, चला घरी. प्लीज प्लीज सॉरी म्हटलं ना आता मी तुम्हाला, चाणक्य भाऊजी. परत हे करतोय, सांगून देतोय. नाव नीट घ्यायचं माझं. ओके 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 ठीक आहे. आता तू ओळख आहे म्हणून मी देतोय. अदर मी असं सोडलं नसतं अजिबात. सांगून देतोय. थँक्यू 10-15 नुकसान झाले बाईकचं तिकडे. हो प्लीज प्लीज तिकडे तिकडे करतील. नको मी जी तक्रार दिलेली आहे ती मी मागे घेतो तक्रार. थँक्यू 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 चालुक्य भाऊजी. द्या तक्रार लिहून घ्या. माझं नाव चुकीचं घेतलं मग. हो नाही हो. अहो मला एकदम एवढं टेन्शन आलं होतं ना, काय सांगू तुम्हाला. अहो माझ्या नवऱ्याला जर कळलं असतं ना की मी आज परत एकदा गाडीला ठोकलंय, बाई 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 एवढा राडा केला असता ना त्यांनी, बाप रे, आयुष्यात कधी गाडी चालवायला दिली नसती मला. काय सांगतो सगळं, एवढा कडक आहे, भयंकर, असं एकदम तापट येतो. अगं बाई काही सांगू नको. राहतेस ग बाई. अगं बाई माझं मुठीत धरायचं ना मग. मला नाही बाई जमत ते. अगो काय सांगू तुला, मागच्या वेळी केवढा राडा केला त्यांनी. का गो काय झालं सांग मला. काय चाललंय? अगं काही नाही ग, एवढं ट्रकवाल्याला उडवलं मी. तू ट्रकवाल्याला उडवलं? अगं म्हणजे काय झालं माहितीये का, असं काय झालं, ट्रक मधून तो खाली उतरला आणि उडवलंच ग मी त्याला फुटबॉल सारखं. अगं मला स्कूटरची सवय ना. अगं तो असं एकदम अचानक समोरच आला ग आणि मी आपल्या हाताने अशी ब्रेक शोधायला लागले ग. अगं मला काय कळेच मला काय करावं ते. एकदम आले, घाबरले मी. त्याच्यामुळे काय झालं, असे पाय बाहेर असे सोडून दिले मी आणि ठपाक्कन उडाला. ऐका वहिनी ऐका याची लाज वाटली पाहिजे तुम्हाला. हे सांगतोय ज्या गोष्टी हसत सांगतायत ना तुम्ही, हसत त्याची लाज वाटली पाहिजे. आता हे बघा वहिनी, हे बघा जे आहे ते आहे. मी आहे म्हणून हे सहन केलं. दुसरा कोणी असता तो पैसे भरावे लागले असते. सॉरी तेंडुल्य भाऊजी. तेंडुल्य अरे सगळे ह्याच्यावर पाणी फेरतात. वा शांडिल्य दादा, वा तायानो, मस्त झाला परफॉर्मन्स. बघूया हासरसे काय म्हणतात. सई, धमाल परफॉर्मन्स होता. प्रतीक्षाताई, तुझं या मंचावर खूप स्वागत आणि खूप सारं प्रेम. असं काम तुझं मी कधीच बघितलेलं नाही आहे, त्यामुळे खूप धमाल आली तुला अशा अवतारात बघून. ह्या अवतारात बघून खूप मजा आली आणि आमच्या जत्रेत सामील होऊन 4 छान लावल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खूप खूप एन्जॉय केला तुझा परफॉर्मन्स आणि मस्त सादरीकरण झालं, मजा आली, धमाल. थँक्यू. प्रसादा. वा बहारदार. प्रतीक्षाजी, जेव्हा जेव्हा मी तुझा परफॉर्मन्स बघतो मला माझ्या मनात एक शब्द येतो आणि येतोच, एलिगन्स. कुठल्याही परफॉर्मन्समध्ये म्हणजे तू कुठलंही कॅरेक्टर कर पण त्याच्यात एक एलिगन्स असतो, त्याच्यात एक क्लास असतो आणि आज तुझा ह्युमरही त्याच क्लासने आणि एलिगन्सने तू प्रेझेंट केला. थँक्यू. बाकी मजा आली, ओव्हरऑल खूप मजा आली. थँक्यू. प्रतीक्षाताई, आमच्या हास्य जत्रेच्या या धडक मोर्चामध्ये सहभागी होऊन तुम्हाला कसं वाटलं? आत्ता छान वाटतंय. म्हणजे आता छान वाटतंय. पण मगाशी तिकडे जेव्हा उभी होते ना मी विंगेत नाटकच येतं बघ, तर तिकडे उभी होते ना, तर असं धडधड होत होतं. पण मला असं वाटतं की ती धडधड असावी, कारण किती धडधड आहे म्हणूनच काहीतरी बरं करण्याची एक पॉसिबिलिटी तयार होते. आणि आज ती परत, म्हणजे मला वाटतं कोविड नंतर आता बऱ्याच दिवसांनी मला महाराष्ट्राची हास्य जत्राने ती धडधड अनुभवता आली. म्हणजे माझा स्वतःचा अत्यंत आवडता हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमात आज मला सहभागी होता आलं आणि तुमच्याबरोबर हा आनंद उत्सव साजरा करता आला, हे मला खूप खूप मनापासून, म्हणजे याच्या व्यतिरिक्त मला याच्यात मी काहीच बघितलं नाही. हेच बघितलं की मला या आनंद सोहळ्यात सहभागी होता येते. क्या बात. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या जत्रेत सहभागी झालात. खूप धन्यवाद. मंडळी, विनोदाचा उच्चांक गाठणारे शिक्षक आणि विद्यार्थी आज जमले आहेत बुद्ध्यांक मोजायला. बघूया तिथे काय घडतंय. छडी लागस थम थम, विद्या येस घम घम, थम थम थम, त्याने बायना घम घम घम.
तुम्हाला. प्रसाद दादा. बोला. सई मॅडम. गुरुजी. हा फडा बघून तुमच्या ध्यानात आला असेल की माझ्या नशिबात आज काय लिहिलंय भा. ते जे 2 उदबिल्ले आहेत ना त्यांच्या दलिंदर बाप काय म्हणे, त्यांची ऍप्टिट्यूड टेस्ट घ्या म्हणे. हे रे ऍप्टिट्यूड टेस्ट, कल चाचणी घ्या म्हणे. अरे त्यांच्या कल जाणून घ्यायची काय गरज आहे का? त्यांच्या कल फालतुगिरीकडेच असतो. बुद्ध्यांक मोजा म्हणे. मी म्हटलं सर त्यांच्या बुद्ध्यांक मायनसमध्ये, तो मायनसमध्ये किती आहे ते सांगा म्हणे. म्हटलं बापाचा बुद्ध्यांक भलता डेंजर दिसतोय. ते आज नाही तर फेडले ना तर भलतं बरं होईल. गुरुजी. माझ्या गुरुजी माझ्या गुरुजी माझ्या गुरुजी 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 कच्चे खाऊन टाका मला. माझ्या गुरुजी माझा गुरुजी. अरे गुरुजी सगळ्यांचे असतात ना रे. तुम्ही बाय ना लोलक कथा ना. अरे हे काय आहे रे? चुंबक. काय? चुंबक. चुंबक असतं ते, चुंबक नसतं. लो चुंबक घेऊन काय फिरतोय तो? ऍक्च्युली गुरुजी यांनी आम्ही शोध काढलाय. काय? आम्ही गटारातून सगळी नाणी बाहेर काढतो. कायला असे बेकार धंदे करता रे तुम्ही? नका करत जाऊ ना. नाही गुरुजी आम्हाला 2 रुपये सापडलेत. हो बघा हे 2 रुपये सापडलेत. हे 10 पैसे आहेत आणि हे 5 पैसे आहेत. पण ते हल्ली मार्केटमध्ये चालत नाही. एक मिनिट. हे 10 पैसे 5 पैसे ते लो चिंबकाला चिपकले? नाही गुरुजी मग आम्ही गटारात हात घालून काढले. तुमचा कल आहे ना कडलेला आहे मला. तुमचा कल भिकेकडे, भिकारी असण्याकडे. अरे तू लगेच सुरू होऊन जातो करा कुठे बी. पंढरी तुझ्या बापाला तुमच्या बुद्ध्या का बरं मोजायच्या आहे रे? गुरुजी त्याचं काय झालं, आता ते 1.5 वर्ष आम्ही शाळा बंद होती ना, तेव्हा आम्ही घरात असायचो. तर मग आमच्या पप्पांची ना अडचण व्हायची. पप्पांना काही कामच करायला मिळायचं नाही. आम्ही सतत त्यांना त्रास देत होतो. मग त्यांनी असा विचार केला की मग काय करता येईल की आपण पोरांना बाहेर धाडता येईल. म्हणून मग त्यांनी आम्हाला तुमच्याकडे पाठवलं आणि आमचा कल कुठल्या बाजूला आहे ते तुम्हाला शोधायला सांगितलं. देखो बेटा, न तुम्हारा कल था न तुम्हारा कल है. जिसको अकल होती है उसका कल देखा जाता है. कल करू नका. तुमच्यामुळे माझा आत्मा कल करतो. इकडे इकडे कळतो तुम्हाला? तिकडे उभे राहा. मला सांगतो कळतं. आता मी तुमची चाचणी घेतो बरं का. घ्या ना गुरुजी घ्या. किती दिवसांनी चाला सुरू झाली. घ्या. डायलॉग नसताना भलत्या मस्त सुचता तुला. आता आहे ना बा, मी इथे काही शब्द लिहितो, काही नावं लिहितो, त्याच्यामधलं वेगळं नाव तुम्हाला ओळखायचंय. म्हणजे ॲडव्हान्स आहे ना ते तुम्हाला असं शोधायचंय बा. फॉर एक्झाम्पल म्हणजे आता मी गुरुजी, तू पंढरी, अरुण आणि फडा. त्याच्यातलं वेगळं काय रे? गुरुजी. गुरुजी वेगळे कसं काय? तो फला, तो पॅडी, तो अरुण, पण तुम्ही वेगळे आहेत. ते गुरुजी आहेत तुम्ही ते गुरुजी आहे. नवीन वेगळे तुम्ही. मला सारखं ते करू नको बरं का. तो ते नाही. अरे आपण ती ग मानव आहे, फडा वेगळा आहे असं आहे ना ते. तसं आहे. ए पंढरी ये बो इकडे. हो ना माझ्या डमुडी, माझ्या गोडुल्या. यो 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 काही नाही करत. चल द्राक्ष लिही दे. अरे बापरे. लिही ना. काय झालं गुरुजी? तुम्ही तर आम्हाला फक्त अ ब क ड इ फ ह ग एवढंच आम्हाला शिकवलं. द्र लिहायला कुठे शिकवलं तुम्ही आम्हाला गुरुजी? अरे द ची तंगडी तोडली की द्र होतो ना रे. लिह.
दलिंदर, आता आपण आहे ना जोड्या लावू. जोड्या आमच्या लागलेल्या आहेत, तुमच्या लावा. माझी फक्त लागलेली आहे वाट तुमच्यामुळे. ए कोल्हापूरच्या हरण्या, ये कोल्हापूरच्या. ये हे घे, लिहित अली या बाजूला. ओ तुम्ही बायनार, तुला जमलं रे. हो, कारण म्हणत जमत माझ्या नावात आहे ना गुरुजी. असं का? बरं आता बली. तू जेव्हा आपण असं करतो तेव्हा तुला काय भूत दिसतं कर तिथं? नाही गुरुजी, मला ब जमत नाही, कारण ते माझ्या नावातच नाही आहे. भलता स्टाईल मारत आला होता. जाय आता तिकडे खप. आता हा अ गट आहे, हा ब गट आहे. इकडे मत्सर, मच्छर, बसंती, बसंती मत मला पाव, पाव, बॅट. इकडे आपण लिहू बॉ शोले, बुर्जी. बुर्जी बुर्जी मला आवडते. बुर्जी बॉल, बॉल मला आवडतो. बॉल. मलेरिया, मलेरिया मला आवडतं. मला आवडतं. ए कोल्हापूरच्या अहरण्या लाव. आता जोड्या लाव. ये इकडे. त्यानं बायाना आवता असा आणतोय जसं काही सीमा प्रश्न सोडवलाय त्याने रेगोट्या मारून. अरे तुझ्या बापाने एकाच गटातल्या जोड्या जोडवल्या होत्या का रे? अरे मच्छराची जोडी बॅट सोबत कशी काय लावली रे? अरे हा, नाही नाही, अहो ती बॅटने आपण मच्छर मारतो ना. अरे ती बॅट म्हणजे क्रिकेटची बॅट आहे ना रे? हा, म्हणजे माहितच नाही. तिकडे कुठे कुठे लावशील बघ ते. लाव ना, बॉलला लाव ना. बॅट बॉल. व्हेरी गुड. चला आता पुढची जोडी लाव. शाबास. करे पाव आणि शोले लावलं तू? कस काय करे हो? तुझ्या बापाने एका शब्दाच्या 2-2 जोड्या लावल्या होत्या करे. पाव बुर्जी लावलं त्या ठीक आहे. पाव आणि शोले कसं रे? गुरुजी, बुर्जी बरोबर आपण पाव खाऊ शकतो, तसंच शोले बरोबर पण आपण पाव खाऊ शकतो ना. पण शोले ना व्यवस्थित असे चांगले असे शिजले पाहिजे, नाही तर पोटात गुडूम 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 होतं. ते छोले छोले शोले शोले पिक्चर, मोठा पिक्चर. अच्छा जयवीरू. हा हा तो ऍक्टिंग करतोय. चल पुढच्या जोड्या लाव. हा पुढच्या जोड्या. हा घे घे, विचार कर. बसंती. कमान कमान. हरण्या. हा चल रे. घे घे घे. बरोबर. अरे बापरे, काय करावं रे याच्या? कुठून प्रदक्षिणा घातली याने? बसंती मला. अरे जे शब्द दिलेले त्यांच्या बरोबर जोड्या लाव ना. तुझा एक्स्ट्रा शब्द काय टाकला तिथे मला? इकडे बसंती बरोबर कोणच जात नाही गुरुजी, म्हणून मी बोललो मला. शोले बरोबर तो बाप जातो का? नाही नाही काय टेस्ट बिस्ट नाही तुमची. गुरुजी गुरुजी गुरुजी, आमच्या पप्पांच्या तर आमच्याकडनं कायच अपेक्षा नाही, पण तुमच्या आमच्याकडनं काहीतरी अपेक्षा असणार आणि त्या आम्हाला पूर्ण कराव्यात लागणार. अरण्या चल, गुरुजींसाठी आपण एक सॅल्यूट बोलूया. नको नको, खूप धक्के दिले, आता धक्का नको मला. नाही नाही गुरुजी, पण आजच्या सॅल्यूट मध्ये एकदम गोड सुखद धक्का आहे. गोड धक्का आहे? चुम्मेश्वरी धक्का आहे. चुम्मेश्वरी द्या बुवा मग. रेडी?
1 2 3 स्टार्ट. 2 पाव बुर्जीला सॅल्यूट मारू गुरुजीला, गुरुजींनी परीक्षा घेतली आम्ही उत्तर चेपली. परीक्षा घेतली उत्तर चेपली. किती गंदा पटक सॅल्यूट आहे हा. आशा लावून बसलेले असतात रे सॅल्यूट कडे. अरे लेखकाने चेपून टाकला हा सॅल्यूट. सॅल्यूट कसा असा बा दर्जेदार पाहिजे, असा दणका झाला पाहिजे, धमाका झाला पाहिजे, तसा पाहिजे सॅल्यूट. दणका पाहिजे, धमाका पाहिजे. धमाका अरण्या दणका आणि धमाका देऊ. 1 2 3 स्टार्ट. 2 पाव बुर्जीला सॅल्यूट मारू गुरुजीला, गुरुजींची गाडी धुवू गुरुजींना उभ्याला सॅल्यूट मारू. प्रसादा 1-2 मिनिटं. म्हणजे हा देवाकडे प्रार्थना करत होतो, कुठल्याही आईच्या पोटी अशी मुलं जन्माला घेऊ नको. कहरात रे बाबा तुम्ही, कहरात. श्याम्या, ऍक्च्युली तू ज्या जोड्या लिहिल्यास त्याच्यापेक्षा एक अतरंगी आणि धमाल जोडी या दोघांची प्रत्यक्ष अस्तित्वात आहे, आणि तू त्या फळ्यासारखी ही जोडी रोज अंगावर घेत असतोस. क्या बात दादा. फार बहारदार, फार उत्तम गिव्ह अँड टेक होतं. म्हणजे मला काय वाटतं की त्यांनी मनापासून तुम्हाला अ ब कडं इ फ शिकवलं. तुमचं लक्ष ह ग कडेच जातं. त्याला तो तरी काय करणार बिचारा रे. एक वेगळंच जगापलीकडचं कन्व्हिक्शन लागतं जे तुमच्या तिघांच्याही मध्ये ठासून भरलेलं आहे. वा वा, फार मजा आली. ब्रिलियंट. क्या बात है. सुपर हिट परफॉर्मन्स. थँक्यू सो मच गाइस. थँक्यू. आणि याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. आपण भेटूया आपल्या कार्यक्रमात उद्याच्या भागात. बघत रहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. हास्य जत्रा.